हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमच्या आभारी. केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी. कमेंट भरपूर आल्या. एक कमेंट खूप मोठ्या प्रमाणात हायलाईट झाली, ते म्हणजे मंगळसूत्र तुटलं असं बोलू नये तर ते वाढलं. तर हो, अगदी बरोबर आहे. आई आजी असंच म्हणायच्या, पण ते म्हणतात ना की माझा व्हिडिओ कंटिन्यूली सुरू होता आणि त्याच्यामध्येच मी ते बोलून गेली. मी पण लहानपणी ना असंच विचारायची, जेव्हा आता असं काय बोललं जायचं ना, मी म्हणजे असं का म्हणताय तुम्ही वाढलं? त्यावेळेला मला असं बोललं जायचं की असं वाढलंच म्हणायचं कधीही. आणि कुंकवाच्या बाबतीत सुद्धा आपण कुंकू कधी संपलं वगैरे असं नाही बोलायचं, तर कुंकू वाढलं असं बोलायचं. असं तुमचे पण मनापासून आभारी. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही माझ्याशी शेअर करता, मला सांगता, एक आपलं म्हणून बोलता, प्रेम देता, त्यासाठी तुमचे हृदयातून आभारी. संध्याकाळचं टायमिंग आहे. आज ना मी एकदम झटपट व्हेज मॅगी बनवलेली होती, पण याच्यामध्ये चीज टाकलेलं होतं आणि अंडी तर एवढ्या कमी वेळात बॉईल झाली. चला बघूया रेसिपी. अगारो रिजन 600 वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल. छोटा पॅकेट बडा धमाका. काय काय आलेलं आहे बघा. आहे हा 0.92 लिटरचा स्टेनलेस स्टील स्टीमर. याच्यामध्ये तुम्ही मोमो, चिकन, वेजी सोबतच फ्रीज सुद्धा करू शकता. तर याच्यावरती आपण आपलं जेवण शिजवू शकतो. 360 डिटॅचेबल बेस, सुपर इझी टू लिफ्ट आहे. आणि ही आहे सगळ्यात मेन बॉडी. तर डबल लेअर बॉडी आहे. आतमध्ये जे आहे ते फ्रूट ग्रेड स्टेनलेस स्टील इनर वॉल जो सेफ कुकिंग करतो, आणि आउटसाइडला जे आहे ते हीट रेजिस्टंट प्लास्टिक वॉल आहे. सुरुवातीला मी काय केलेलं आहे, केटलमध्ये ना 1-2 ग्लास होईल एवढं पाणी ॲड केलेलं आहे. मॅगीमध्ये आपल्याला जर रस्सा हवा असेल तर पाणी जे आहे ते थोडंसं जास्त वाढवायचं. आता मी काय करणार आहे बघा, ज्या काही भाज्या आहेत, बरेच जण काय करतात की मॅगीमध्येच भाज्या ज्या आहेत त्या सुरुवातीला परतवून घेऊन मग पाणी ओततात वगैरे असं टाकतात. पण ना मला डबल टेन्शन काहीही नाही आहे बघा. वरती स्टीमरचं भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये सगळ्या टोटली भाज्या ठेवल्या. खूप कमी तेलातलं जर जेवण आपल्याला खायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. आता तुम्ही जसं मी व्हिडिओ शेअर करते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की बाबा खूप तेल जे आहे ते नाच्या बराबरच असतं आणि त्यातून जेवण बनवून खाल्लं जातं, म्हणजे ते हेल्दीच आहे. आता या मॅगीमध्ये मी कुठलंच काहीही ॲड केलं नाही. स्टीम झालेल्या भाज्या ज्या आहेत मॅगी मसाला टाकून मी शिजवून घेतलं, बस झालं, तयार झालं. हे जे आहे ते खूप हेल्दी. जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये आणि टेस्ट हवी आहे तर चीजचा एखादा तुकडा टाकून दिला तरी पण चालतं, म्हणजे चमचमीत होतं. असो, आता माझी मॅगी तयार झाली. मी लगेचच त्याच भांड्यामध्ये ना मी ठेवलेले आहेत अंडी बॉईल करायला. या प्रोडक्टची एक खासियत मला जी आवडते ती म्हणजे काय, तर जेव्हा आता बघा अंडी बॉईल होतात, यातलं जर पाणी समजा चुकून संपलं, आपण कमी टाकलं संपलं, तर ते जाग्यावरती बंद होतं. ही गोष्ट मला खूप आवडली. दुसरी गोष्ट, हे क्लीन करायला खूप सोपं आहे. फक्त बाहेरच्या बॉडीला आणि जिथून करंट पास होतो तिकडे पाणी लागू द्यायचं नाही. एक नंबर आहे. आता अंडी व्यवस्थित बॉईल झाली. मी कटिंग करून थोडंसं मीठ टाकून दिलं, कारण हार्दिक आणि तुमचे दादा थोडेसे खातील म्हणलं, लहान लेकरांना पण द्यावं आधीमध्ये बॉईल केलेलं अंडं. असं ह्या प्रोडक्टची लिंक जी आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर म्हणजे करू शकता. माझ्यासाठी तर खूप बेस्ट आहे, कारण झटपट एकाच वेळी 2 पदार्थ जे आहेत ते माझे बनतात. भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट आहेत, ताई तुला भांडी लय असतात ग, तुला त्रास होतो, तू भांड्याची मशीन घे. अच्छा, तर आपण भांड्याची मशीन परवा घेऊया म्हणलं तर राहू दे म्हणली. एकदा राहू दे म्हणलं की राहू दे असते काय, त्यामुळे परत आता फरमाईश करत बसायची नाही. सांगा बाबू मला कधी घ्यायची? पाडव्याला किती झालं? हां, पडव का वाय अजून 2-4 महिन्यांनी. 2-4 महिन्यानं मग घेऊया. मग 100% घेऊ. आणि लावूया कुठं? हां, कुठं लावूया? पाठीवर बांधतो की भाज्या कुठं पाठीवर? आणि भांडी कशात लावूया? तर असं दादा घेऊयाच म्हणत होते ताईनो, पण त्याचे रिव्ह्यू बरोबर नव्हते म्हणून मी थांबले होते. आता कामाच्या व्यापामुळे वाटतंय कधी कधी, पण सकाळी 1 तास उभं राहायचं, पुन्हा संध्याकाळी त्या किट्टोच्या मागं लागायचं, कारण माझी एनर्जी खूप लो होते आणि पुन्हा पॅकिंगला वगैरे जावं लागतं. बघूया. फक्त प्रॉब्लेम एक आहे, भांड्याची मशीन येईल पण मी कनेक्शन काढलेलं नाही.
सोबत ती बसवायची कुठं, इथं एक जागा सोडायला पाहिजे होता, मग या ट्रॉल्या कमी करा, मग ते ताटण चमच्यांचं घाला कुठं, मग असा विचार करते इथं बसवावी का, ते आणि किती पुढे येते बघावं लागेल, कारण ती अशी लांबीला असते. बघूया काय काय होतंय, त्याला योग्य नियोजन करूनच करावं. चहा ओतून घेतलेला होता. चहा थंड होईपर्यंत म्हटलं चला दिवाबत्ती जी काय आहे ती करून घ्यावी. सकाळी लावलेलं पूजा वगैरे सगळी मांडणी सकाळची आहे. जय जय बाप्पा करायचं. या चहा सांडील, चहा सांडील, चहा सांडील, चहा सांडील, खाली बस. जय चहा सांडील. अरे उचल, अरे उचल, 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 उचल. लोकांच्यात करायसाठी धडपडतात, आमच्यात करा करा म्हणून झालं. मग मी कसं करते? कॅमेरा बंद करा सांग. का भैया बॅगा नाही सगळ्या? यो काय झालं? कोणते आर्यन ना काय केलं? चुप म्हणा, तुला चुप म्हणा. मारून दादा मारून बस खाली. चहा पिणार का तू? काय करायचं? गोड काय खायचं? दो बघू तुझं. हाय कर सब आत्यांना सगळे हाय कर. तुला सगळे किती प्रेम देतात. मी रडवलं तर म्हणतात अगं नको का रडवू हार्दूला. थँक्यू म्हण सगळ्यांना. तुम्ही छान छान कमेंट केल्यामुळं म्हण तुम्ही छान छान कमेंट केल्या तुमचं थँक्यू. कोण आलं दार कोण बडवायला लागलं बघ बाबा. थँक्यू म्हण सगळ्यांना. थँक्यू. कशा पाय म्हणायचं थँक्यू ते तर सांग. कशा पाय थँक्यू? आत्यांना थँक्यू. त्याचा ह्यांचा पण ठरलेला डायलॉग. पप्पा कुठे कंपनीत? आरू आरू टीव्ही बघा. आणि तू इकडे आलोय खेळायला. चहा पिणार आहे? मी म्हणाले कढी दाखवा. कढी कुणी आजीचं काम आहे ना. आयसूचं दात आलं ते आलं. दात ना मोठं आलं पुढचं. इतर दातांपेक्षा खूप मोठं आलं. सेम सागर दिसतोय. सेम टू सेम सागर. लहानपणीचा सागर आणि आयुषू सेम आहे. काहीच फरक नाही. यानं ना इथवर सुद्धा कुणाचं काय घेतलं नाही. गुण पण तसलंच सगळंच तसलं. कुणावर गेले? आत्या गुणावर आत्यावर दिसायला. अगं आपल्या घरात मोडत्या पण ते मला कलर तुझा घेतलाय त्यानं गोरा. हार्दिक एकदम गोरा आहे. रसिका एकदम गोरी मध्ये येते. या भावंडाचं प्रेम बघा. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. सुरुवातीला भात लावून घेतला आणि कोबी जो होता ना त्याची आज कोबीची भाजी. पाहुणे येणार म्हणून मी कोबी जो आहे तो जास्त प्रमाणात घेतला आणि पुन्हा अचानक पाहुण्यांचा प्लॅन जो आहे तो चेंज झाला. भाजीच्या कटिंगचं सध्या बघायला गेलं तर खूप ताप कमी आहे. लगेचच बघा कणिक मळून घेतली. त्याच्यामध्येच कोबी जो आहे तो मी बारीक करून घेतला. किती वेळ लागतो? कारण कटिंगलाच तुम्हाला सांगू सगळ्यात जास्त वेळ जो असतो ना ते भाज्या कटिंगलाच वेळ जातो. फोडणी टाकून शिजवायला काही वेळ लागत नाही आहे. कारण इकडं फोडणी टाकली पलीकडे ठेवून दिलं तर होऊन जातं. आणि मी शक्यतो शुक्रवारच्या स्वयंपाकामध्ये ना कांदा लसूण वापरत नाही आहे. पण जे येणारे पाहुणे होते ना त्यांना सवय आहे विदाऊट कांदा लसूण शक्यतो ते खात नाहीत. आम्ही म्हटलं की जाऊ दे एखाद्या दिवशी होऊन जाते. आपण काय नैवेद्य साखरेचा किंवा खीर केलेली आहे दाखवू शकतो. आणि त्यांचं काय झालं की रात्र झालेली होती लेट झाला त्यामुळे मग आम्ही इकडं स्वयंपाकाची तयारी वगैरे केलो आणि त्यांचा फोन नंतर आला की बाबा आम्ही आता येणार नाही आहे. मग आता एवढा सगळा स्वयंपाक जो आहे तो शिल्लक पडला. कारण आम्हाला हा दुसरा दिवस पूर्ण दिवसभर खावं लागलं. असं कोणाकोणासोबत होतं सांगा की सुरुवातीला प्लॅन एक असतो सगळं होतं आणि पुन्हा प्लॅन फिसकडतो आणि कधी कधी प्लॅन नसताना पाहुणे अचानक तुमच्या दारात येतात किंवा बाहेर हॉर्न वाजल्यानंतर कळते की बाबा पाहुणे आलेले आहेत. मला गेल्या शुक्रवारी तसंच झालेलं होतं. गेल्या शुक्रवारी तुम्ही पाहिलेलं होतं की मामांचा मुलगा आलेला होता आणि ह्या शुक्रवारी ठरलेलं असताना सगळं नियोजन केलेलं असताना ते येईपर्यंत म्हटलं स्वयंपाक पण होते पूजा पण वाचून होईल ते येईपर्यंत आणि सगळंच होईल. मला पण बरं वाटलं कारण का वेळेत सगळं कळलं. वेळेत हे झालं ना आपण जर ते केलं तर बरं वाटतं ना. आणि पुन्हा प्लॅन फिक्स कटलं की मग लई डोक्याला ताण येतो. मग एवढं केलेलंच काय असो.
मी हिरवी मिरची टाकलेली त्यातली बाहेर काढली. रसिका माझ्यापेक्षाही खतरनाक आहे तिखट खायला, अजिबात खात नाही आहे. म्हणजे जरा जरी तिखट जास्त झालं ना लगेच तिचं हाऊ हाऊ असतं ना तसं तिचं ते सुरू होतं पूर्ण जेवण म्हणजे हे होईपर्यंत. पहिल्यांदा 2 दिवस तिला जड गेलं, कारण आमच्या दोन्ही घरातलं जेवण पण थोडंसं बऱ्यापैकी तिखट असतं, असं जास्त नॉर्मल नाही. मी गोड खाते पण मी तिखट खात नाही असं नाही आहे, मी तिखट पण खाते आणि गोड पण खाते. पण तिचं आणि हार्दिकचं असं आहे की तिखट खूप कमी लागतं. ते आल्यापासून आम्ही जेवणामध्ये बऱ्यापैकी तिखट, तुम्ही मिरच्या वगैरे बघत असाल, सुरुवातीला घेतलेल्या त्या मिरच्या कमी केल्या, तरी पण ही भाजी तिला पुन्हा तिखटच लागत होती. शुक्रवार म्हटलं चला जे काय असेल गोडाचा पदार्थ आपण बनवतो त्याच्यासाठी मी जी आहे ती तांदळाची खीर, तांदूळ भिजत घातले, एक अर्धा तास भिजू दिले, त्याच्यानंतर ते मिक्सरला वाटून घेतले आणि भरडं वाटून घ्यायचं. एकदम जर पेस्ट करून जर तुम्ही घातली त्याच्यामध्ये जर तुम्ही चमचा हलवायला व्यवस्थित हे केलं नाही तर त्याच्या गुठळ्या होतात. त्यामुळे तांदळाची खीर करताना ना असं भरडं ठेवायचं, जेणेकरून ते तांदूळ शिजतात पण, आणि शिजल्यानंतर सुद्धा सांगते त्याची गुठळी होत नाही आपल्या दुधामध्ये. आणि आता एकदम बारीक पेस्ट केली की 100% किती हलवा तुम्ही गुठळ्या होतात. मला ते आलेले अनुभव आहे ते तुम्हाला शेअर करते. त्याच्यानंतर लगेचच मी टोमॅटोची जी भाजी आहे ती बनवून घेतली. टोमॅटोचा सार किंवा टोमॅटोची भाजी आपल्या जेवणाबरोबर आणि चव वाढवते. कधीही तुम्हाला जर वाटलं की स्वयंपाकामध्ये ना थोडंसं चव वाढवायची असेल तर टोमॅटोचा सार किंवा आमटी करून बघा. ही आमटी जी आहे ती मी बऱ्यापैकी पातळ केलेली, कारण काही लोकांना आमटी प्यायला बरं वाटतं आणि मी जे येणारे हे त्यांच्या हिशोबानं बाबा त्यांना प्यायला आवडते, त्या हिशोबानं मी आमटी पिण्यासाठी थोडंसं पाणी जे आहे ते जास्त ओतलेलं होतं, चवीनुसार मीठ टाकलं. नैवेद्याचं काढून ठेवलंय. ज्या पाहुणीसाठी आम्ही कांदा लसूण घातलाय ते पाहुणीचा अचानक फोन आला की आता बाबा येत नाही, रात्र झाली. असं होतं बघा. रसिका करायला लागले चपात्या, संध्याकाळच्या चपात्या रसिका सगळ्या करते, ते डॉगिंगच्या असू दे सगळं असू दे. आता मी जाते पूजा वाचायला. ते बघा कोण होतं हे, हार्दू आहे ना आधी आगाव पहिला, सुरुवात हार्दूने केली ना. सगळे बघा कणकीत खेळायला लागले. अरे बाबा तू सोपं घाण होते तर बघा अण्णासन खेळून निघाय हार. तर नैवेद्य झालेला आणला. बाकी बघा पूजा आज मी एका कोपऱ्यात तिथल्या तिथंच मांडलेली आहे, कारण हार्दिक जो आहे ना खूप असा चंचल आहे, त्यामुळे तिथनं जाऊन काहीतरी ओढणार, खाली घेणार, त्यापेक्षा म्हटलं तिकडच्या तिकडे. तोपर्यंत मी बाकीचं काहीही मांडलेलं नव्हतं खाली, कारण त्याला ना दार लावायची सवय आहे. तो कायम काय करतो, उठतो आणि आपली देवघराचे दारं पुढं मागं करतो, म्हणून मग सगळं वरच ठेवलेलं होतं. नीट बस आहे, नीट बस. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि कसं तुटत असते परवा नव्हती. भजन कीर्तन भक्ती परोपकार दया माया वगैरे सांस्कृतिक गावची विसर्जन निराकरण दोस्तांच्या चित्ते त्याला काय नावायचं, अरे नाव काय हार्दू. मला भूक नाही तर काय जू. वरच्या केळीची लाईट आणि ह्याची लाईट वरण हे वरण फळक पाणी बघ आमटीला माझ्या फळक पाणी म्हणते. इथे ना मला 100% कमेंट येणार ताईंच्या की आरू बाळाला ताट खाली ठेवून जेवायला लाव. तुम्हाला सांगून आम्ही दमलो त्या मांडीसाठी आणि त्या ताटासाठी. आता एवढी मोठी झालेत तरी पण त्यांच्यामध्ये बदल होईना. काय झालंय बाबलीला माझी झोप ये ना, गुणगुण आवाज यायला लागलाय बाहेर. काय व्हायला लागलंय, झोप ये ना, मग काय व्हायला लागलंय, झोप ये ना. चल पॅकिंग करायला ये, बाहेर पॅकिंग करायला चला ये, मम्मीला झोपू दे तू. चल नाही झोपलं, जागा आहे, गुल्लू गुल्लू आवाज येताना मी आलेली आहे. मम्मा उगाच दाबून दाबून झोपवत्या. तू झोप, ती दुपारी झोपा काढली या जरा बाबा बाहेर तंगवती, साड्या नाही लावती बाहेर काढून. ये चल साड्या न्यायच्या, उचला चला लवकर पळा, कामाला लागले की झोपतोय जरा. हां हां चल चल, काढलेल्या साड्या घे, ठो सगळ्या साड्या आण जा बरं का, एक एक पूर्ण साडी आण. आण
ठेवा 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 हां हा ना एक एक कधी यायचं रे बाबा मांडा हो, अजून आणू जाऊ पटापट पटपट ते आणायचं पोरग असं दमान आणून आणा लवकर वाट करून द्यायला लेका. तर चला ताईनो, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. मनापासून तुमचे आभारी. श्री स्वामी समर्थ.